सांगा. नवीन सांगताय कोण? सोपा होता गेल्या वेळेस बाळासाहेब. गेल्या वेळेसचा अनुवाद एकदम सोपा आहे. सांगतात दत्ता महाराज. तुम्ही साळकर नाही, तुम्ही गेलेच नव्हते. सर सांगता का? शिंदे सर. सोपं होतं एकदम. दुसऱ्या तरंगाची रहस्य सांगताना या तरंगात अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याविषयीची माहिती सांगितलेली आहे. ही माहिती सांगत असताना काही त्या ठिकाणी अधिकाराचे कर्तव्य म्हणून त्याचे वर्णन केलेले आहे. जगात जेवढे व्यवहार चालू आहे ते सर्व व्यवहार ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे चालू असतात. बरोबर असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. व त्याची उदाहरणं अनेक दिलेली आहेत. जसं राज्य चालवण्यासाठी एखादा राजा, त्या राज्याच्या अंगी असणारे जे गुण असतात. बरोबर. ते जर कौशल्य नसेल तर त्याचं राज्य चालणार नाही. म्हणून त्याचा तो अधिकारी असतो. राज्य शकट चालवण्यासाठी राजाच्या ठिकाणी शूरत्व किंवा सगळ्यांना सामावून घेणारी अशा प्रकारची एक बुद्धी, निर्णय घेताना निर्णय क्षमता या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याचं व्यक्तिमत्व, त्याचा प्रभाव याचाही विचार होतो. तो राजा बनतो. व्यवहार चालवण्याकरता व्यवहार चातुर्य असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातलं ज्ञान असावं लागतं. ज्याचा अधिकारी त्याचं ज्ञान त्याला उत्कृष्ट असावं लागतं. म्हणजे मग तो व्यवहार करत असतो. अगदी सोपंच उदाहरण, सगळ्यात सोपं तर सायकल चालवण्यासाठी सुद्धा अधिकारी लागतो. म्हणजे काही माणसांना सायकल सुद्धा चालवता येत नाही, की म्हणजे आम्हाला नाही चालवता. म्हणजे चालवून बघा. चालवल्या सुरुवात केली तर काय करतील ते? आपटी खातील, पडतील. म्हणजे त्यांना ते बॅलन्सिंग कळणार नाही. बॅलन्सिंग कळणं हा त्यातलं सूक्ष्मता असते त्या व्यवहारातली. त्या कोणतेही प्रकारचे ते म्हणजे आम्हाला 2 व्हीलर चालवता येते पण 4 व्हीलर नाही, तर त्याच्यातली बी त्याला काय करता पाहिजे? सूक्ष्मता कळावी लागते. त्याचा तो अधिकारी. म्हणून त्याचं नाव ड्रायव्हर येतं लगेच. व्यक्ती तीच असते. तर ते म्हटले का आज ड्रायव्हर कोण आहे? म्हटले मीच आहे. म्हणजे तोच काय झाला? ड्रायव्हर झाला. तर तो अधिकारी झाला. आणि अधिकारी होऊन कार्य जर केलं तर फलप्राप्ती होते. बिगर अधिकाऱ्याला फल प्राप्त होत नाही. व्यवहारातलं गोष्ट सांगतात तीच गोष्ट पारमार्थिक सुद्धा आहे. बिगर पारमार्थिक अधिकाऱ्याला फलप्राप्ती नाही. तर त्याला फलप्राप्ती नाही म्हणजे साधारण त्याच्यामध्ये दिलेलं किंवा पुण्यात्मक प्राप्ती होईल, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. पण ज्या उद्देशाने ज्याच्यासाठी बसलेला आहे ते प्राप्त होणार कठीण, कारण त्या तो अनधिकारी ठरला. पुढे शास्त्रज्ञ शोध लावायचे असतील त्या शास्त्रज्ञाला आता उदाहरणं बरेच दिलेली. शास्त्रज्ञाचं उदाहरण कोणी बी शास्त्रज्ञ आहे का? नाही. तर त्याची सूक्ष्म बुद्धी ज्यातही अनेक विषय येतं. शास्त्रज्ञामध्ये बी सगळ्या विषयाचे सगळे शास्त्रज्ञ नाही. अनेक विषयात अनेक शास्त्रज्ञ. चला अनेक प्रकारचे उदाहरण दिले त्यांनी. शिंपी, कुंभार, कासार यांची उदाहरण त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता हे पूर्वीचे उदाहरण आहेत. शिंपी आता आहे, शिंपी अस्तित्वात आहेत. म्हणजे जे कपडे शिवतात ते. कासार म्हणजे भांडे बनवणारा. आणि कुंभार गाडगे बनवणारा. ही त्यावेळेस लागणारी सामग्री होती. आणि आत्ताही काही प्रमाणात लागते, पण याच्या फॅक्टऱ्या तयार झाल्या मोठ्या. आता फॅक्टरीच तयार होते, मशिनरीवर चालू होते. या सर्व अधिकाऱ्यांचं वर्णन केलं, परंतु एखाद्या अनाधिकाऱ्याने कृती केली त्याच्याकडून योग्य फल प्राप्त होईल असं वाटत नाही. बरोबर. अनाधिकाऱ्याला नाही बनणं मिळणार. त्याच्यापेक्षा अजून एक आहे, एखाद्या नवीन व्यवसाय चालू केला तर तो तुमचा वर्ष 1.5 वर्षात तोट्यातच चालतो. याचं कारण तो अधिकारी नसतो. त्याला त्याच्यातली सूक्ष्मता तयार झाली की तुमचा व्यवसाय प्रॉफिटमध्ये येतो. कोणताही व्यवसाय केला तरी त्या व्यवसायात सुरुवातीला त्याला त्याचं ज्ञान नसतं. म्हणून मग त्याला ते जसं ज्ञान येतं तसा तो पारंगत होतो. याचंच नाव अधिकारी. पारंगत होणं म्हणजे अधिकारी होतं. आणि तो अधिकारी झाला की तो 100% सक्सेस होतो, कारण त्याला ते सगळं कळतं. असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं. पण त्यांनी काय केलं पाहिजे? टिकून राहायला पाहिजे आणि नाविन्य आणलं पाहिजे. ते आज बी जगामध्ये आपण जेवढे पाहतो ना, त्याच्याकडे नाविन्य आहे. ज्याच्याकडे त्याचा व्यवसाय
जे जुनं घेऊन बसलेलं आहे त्याचा नाही व्यवसाय होणार. तुम्हाला नाविन्य पाहिजे. कोणत्याही व्यवसायात प्रावीण्य मिळवण्यासाठी नाविन्याची गरज आहे. चला. याप्रमाणे या वेदांत शास्त्र विचार करताना असताना याचा अधिकारी कोण, हां, त्या अधिकाऱ्याचे गुण यामध्ये सांगितले आहे. बरोबर आहे. आता वेदांत शास्त्राचा कोण अधिकारी? तिथं तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, मल विक्षेप ज्याचे गेलेले आहेत आणि आवरण नावाचा दोष राहिलेला आहे. शिवाय ज्याच्या अंगी नम्रता आहे, शिष्यत्व भाव आहे. आता पुढच्या तरंगात येतील तुम्हाला. हा अधिकारी बनवलाय बरं का. आणि ज्याचा शिष्यत्व भाव नाही, ईश्वरावर श्रद्धा नाही, गुरूंच्यावर प्रेम नाही, हा ना, तर याच्यामध्ये तो अनाधिकारी बनतो आपोआपच. आणि हे जर ज्याच्याजवळ आहे, नुसता मल आणि विक्षेप गेलाय, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सिद्ध होतात. कारण तोच मनुष्य नम्र असतो, त्याच्यात पाप नसतो. ज्याचा उलटा भावी लागला तरी तसा आहे. आणि जो मल आणि विक्षेप केलेला आहे तो उत्कृष्ट अधिकारी बनतो. म्हणून शास्त्राने नुसतं असं म्हणलं, साधन चतुष्टय संपन्न. साधन चतुष्टय कशाला म्हटलं? साधन चतुष्टय काय? कोणत्या साधनाचं चतुष्टय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मोक्ष याला म्हणतात साधन चतुष्टय संपन्न. म्हणा साधन चतुष्टय संपन्न झालेला झाला म्हणजे हे साधन झालं त्याच्याकडून की विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी, षटक, त्याच्यामध्ये शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान, समाधान, श्रद्धा झाली. तर तेव्हा हे जे आहेत ते षटक आणि मुमुक्षुता ज्याच्या ठिकाणी तयार झालेली आहे. तर हा साधन चतुष्टय संपन्न. आणि असा झाल्यानंतर त्याच्याकडे आपापच असा पुरुष जो असतो, विवेकी पुरुष, हा पुष्कळ अंशात पाप करत नाही. कारण त्याला विवेक झाला ना, म्हणूनच तो पापापासून दूर गेलेला असतो. म्हणून मल गेला, विक्षेपही गेला. त्या काही अंशामध्ये तो काय झाला असला तरी श्रवणाच्या मार्फत जातो असं सांगतो. काही अंशात मल विक्षेप जरी राहिला तरी त्याचा श्रवण केलं तर तो मल विक्षेपही निघून जातो. जसा वेदविहित निष्काम कर्माने काय जातो? मल जातो. वेदविहित निष्काम उपासनेने काय जातं? विक्षेप. त्याच्याबरोबर मलही जातो. म्हणजे नुसता विक्षेप जातो असा नाही, तर मलही जातो. आणि उपासनेत तुम्ही नाम टाकलं का नाही, नामाने काय जातो? मलही जातो म्हणजे पाप. आणि नाम हे त्याला सांगितलं ध्यानधारणा कर त्याच्या नामीची. म्हणजे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. त्रिसूत्री केली तुकोबरायांनी. बोलावा विठ्ठल, वाक इंद्रिय म्हणजे कर्म करून आणला त्याच्याकडून. आणि निष्काम कर्म हे सगळ्यात सोपं आहे ना. नाम घेणं किती सोपं आहे. आणि निष्कामता आली त्याच्यात काय अपेक्षा नाही केली म्हणून. आणि वेदाने सांगितलं, नाम कुणी सांगितलं? वेदाने. म्हणून वेदविहित निष्काम कर्म म्हणजे नामस्मरण म्हणजे वाक इंद्रियाच्याद्वारे केले जाणार, त्याने पाप गेलं. म्हणून नाम संकीर्तन सोपे जळतील पापे जन्मांतराची. त्या पापाचा गेला झाला. दुसरा आला बोलावा विठ्ठल झाल्यावर पहावा विठ्ठल म्हणजे पहावा म्हणजे चक्षुर इंद्रियाचा विषय झाला. उपासनेत ते चक्षुर इंद्रिय कुठं लावलं? ज्ञानेंद्रिय भगवंताच्या ध्यानाच्या आकाराची बनवली वृत्ती. म्हणजे वृत्तीचा विक्षेप नाश करायचा आहे. आणि तो ध्यान धारणा केला तर विक्षेप जातो. म्हणून ध्यान धारणेकडे लावलं. पहावा विठ्ठल याच्यात त्याचं ध्यान धारणा काय सांगितली. मग ती खास उपासना झाली. कोणी सांगितली? वेदाने. म्हणून वेदविहित निष्काम उपासना. त्या उपासनेने काय झालं गेला? बरोबर मलही गेला. तिसरा जो भाग दिलेला आहे तर करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल याच्यात कर्म, पहावा विठ्ठल उपासना आणि करावा विठ्ठल ज्ञान. तुकोबरायांनी त्रिसूत्री आणली ती वेदांताचीच आणली. म्हणलं ना, वेदाचा तो अर्थ माशीचा ठावा आणि अगदी मराठी भाषेमध्ये आणला. आणि करावा विठ्ठल, करावा म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, त्याचं नाव आहे करावा. म्हणजे देव आणि जीव दोन नसून एक आहे. म्हणून त्या जीवाने देव स्वरूप व्हावं म्हणजे स्वतःला देव स्वरूप व्हावं. करावा विठ्ठल, बोलावा, पहावा, करावा. शब्द कसे येतात? पण विठ्ठलच
कर्मेंद्रिय कर्माच्या द्वारे विठ्ठलाचीच सेवा, उपासनेने विठ्ठलच आणि ज्ञानाने विठ्ठलच, म्हणून विठ्ठलच ब्रह्म आहे. ब्रह्म कोण झालं? विठ्ठलच ब्रह्म आहे. त्या तुकोबरायांनी त्याला असं आणलं. आता हा झाला अधिकारी, आणि या अधिकाऱ्याला काय होतं? फल प्राप्त होतं. म्हणजे जो ब्रह्माख्य ज्ञान हा जो या ग्रंथाचा विषय आहे तो सिद्ध होईल आणि तो विठ्ठल स्वरूप होऊन जाईल. म्हणून तिथला वेदांत शास्त्राचा अधिकारी तयार करताना सुद्धा याचा विचार केलेला आहे. आता ज्याचं झालेलं नसेल त्याला फलप्राप्तीत थोडासा उशीर लागेल, कारण तो अधिकारी नाही. नवीन नवीन भाकरी टाकायला गेले तुम्हाला शिकवायला तरी सुद्धा अडचणच. आणि ते भाकरी टाकायला सोपी का अवघड आहे? इथं तर स्थूल मानाने का नाही, पण तुम्हाला भाकरी तर करता येईल का? नाहीच करता येईल. महिला त्याच्यामध्ये एकदम, कारण त्यांच्या नुसत्या हाताने पाणी ओतलं तरी मात्रेमध्ये जातं. मात्रेमध्ये म्हणजे किती मात्रेत पाणी ओतायचं, नाही तर आपला चिखलच. म्हणजे ते तेवढ्याच मापात बरोबर ते, म्हणजे त्यांच्या सहजतेने ओतलं तरी तेवढं. घडवताना बरोबर अगदी त्या पद्धतीने भाकरी घडवली जाते, गोलच होईल. कशी बी टाकली तरी त्याला आकार कसा आणायचा ते त्याच्या हातावरती अवलंबून आहे. अधिकारी इतका नाही. म्हणून फल चांगली आहे, फल योग्य मिळतं का? आपल्याला फल म्हणजे काय हा मिळणारच नाही असं नाही आम्ही म्हणत, पण तुम्ही प्रयत्न करा. चला पुढे. ब्रह्मज्ञानी आणि पुरुषाशिवाय हा प्रारब्ध स्थितीत कोणाचे समाधान नाही. समाधान वास्तविक पाहता हा परमार्थ तरी कशासाठी केला जातो? विनाकारण देवाची पूजा कशाला करायच्या, देव देव करत बसायचं? तर समाधानाची वृत्ती, समाधान झालं पाहिजे. दृष्ट म्हणजे जिवंत असेपर्यंत समाधान, आणि मृत्यूनंतर काय झालं पाहिजे? मोक्ष झाला पाहिजे. म्हणजे पुन्हा असमाधानी वृत्तीत, म्हणजे जीवदशेत येता कामा नाही. तर याचं नाव आहे समाधान. चालू जीवनात सुद्धा समाधान प्राप्त होऊ शकतं. चालू जीवनात समाधानाची लोकांनी निवडलेली साधनं आहे तो सांसारिक पदार्थ आहे. किंवा आमच्या घरात फ्रीजच नाही म्हणून आम्ही असमाधानी आहोत, मग त्यांनी फ्रीज घेऊन आला. पण फ्रीज घेऊन आला तरी तो समाधानाला प्राप्त झाला नाही. मग म्हटले लोकांच्या घरात ते मोठे 5-5 फुटाचे टी व्ही येतं, म्हणजे आम्ही मोठाच टी व्ही आणून लावला. समाधानी झाला का? नाही झाला. लोकांकडे फार पैसा आहे म्हणून आम्ही समाधान, मग ते पैसा शोधायला गेला, झाला का समाधानी? नाही. म्हणून अनात्म कोणताच पदार्थ समाधान, कारण समाधान हा चित्ताचा धर्म आहे आणि तुम्ही त्याला बाहेर शोधू राहिले. आतलं चित्त आमच्या संतांकडे पुढे काय होतं? आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके, जावो पुरती भिके कुत्री घर राखी. हा, अशा प्रकारची त्यांची नांदड. पण वास्तविक त्यांच्यामध्ये समाधान असलेलं दिसतं. आणि मग आज भौतिक समृद्धी असून सुद्धा लोक समाधानी बिलकुलच नाही. याचं कारण ते चुकीच्या पत्त्यावर शोध घेत आहेत समाधानाचा. समाधान तुमच्या जवळच आहे. म्हणून एक ब्रह्मव्यक्ताच समाधानी असतो आणि सगळे जीव अनात्म पदार्थाच्या आकाराची बुद्धी करून असमाधानाला प्राप्त झालेले. चला काय म्हणतात? आपण ज्या स्थिती आहोत, ज्या स्थितीमध्ये आहोत त्यापेक्षा उच्चतम बस अशी लौकिकामध्ये चाललंय. ते म्हणले का हो तुम्ही असमाधानी का? ते म्हणले आमच्या शेजारच्यांनी घर पाडलं आणि नवीन बांधलं. मग म्हणले काय अडचण आहे तुम्हाला? नाही, आमच्यापेक्षा उंच बांधलं. असमाधानी का झाला? त्याच्यापेक्षा आमचं घर बुट्ट झालं. आता पहिलं घर आमचं सगळ्यात उंच होतं, आता शेजारच्यांनी असं बांधलं ना ते झाकूनच गेलो. मग त्याच्यामुळे हा काय झाला? अशामुळं त्याची उच्च स्थिती पाहून याचं सुख घसरगुंडी झाली. याचं कारण हा चित्तातून तसा मानतो आणि असं होतच राहणार आहे. एका तुम्ही गाडी जरी घेतली ते म्हणते का ज्या वेळेला नवीन गाडी आणली ते म्हणले 25 लाखाची गाडी आणली. कोणाकडेच नाही बरं का आपल्याजवळ. असं म्हणजे तो लगेच ITत त्याच्यात गाडीत बसतो समाधान. आणि त्याच्यानंतर एक 10व्या दिवशी दुसऱ्या माणसाने 1.5 कोटीची गाडी घेऊन आला. तेव्हा 25 लाखाची गाडी म्हणजे काय 25 लाखाची 1.5 कोटीची आणली. तर लगेच त्याच्या समाधानाची त्याच्या समाधानाचं व्हायचं काय कारण आहे? पण त्याने चुकीच्या जागेवर मानलेले. म्हणून चित्त हा समाधानाचा मुख्य घटक आहे. आणि चित्तात विषय नाश पावले तर समाधान आणि विषय असतील तर असमाधान, असा उलटा हिशोब आहे. ये मृत्यू लोकीचे उपराजे.
आपल्यापेक्षा उच्च संस्कृती असणे असं वाटतं. फक्त मनुष्य मात्र वाटतं असं नाही, तर पशु पक्ष्यांना सुद्धा तसं वाटतं. बिलकुल. आणि हे उपाय हे करण्यासाठी हा, कोणत्याही प्रकारचे उपाय हे शोधत असतात. बरोबर. पण ते सर्व उपाय शोधणे हे सांगणे तसं एवढं सोपं नाही. कारण प्रत्येक 10 रुपये महिना प्राप्त करणाऱ्या माणसाला 20 रुपये महिना प्राप्त होणाऱ्या माणसाची स्थिती उच्चतम वाटते. बरोबर. 10 महिना कमवणारा तो म्हणतो 20 रुपये, आणि तो आपल्यापेक्षा भारी ठरला, याच्या सुखात झाली घसरण. वास्तविक हे असं कसं काय होईल बुवा? नाही, तर त्याने चुकीचं मानलेले. पदार्थाला धरून सुखाची उत्पत्ती पाहायला जगात तर नवीन दररोज शोध चालू आहे. कधी समाधानाला प्राप्त होतं, कधीच प्राप्त होणार नाही. तर कुठेतरी चूक होते आपली पाहिली पाहिजे. म्हणून व्यावहारिक लोक कुठेच समाधानी दिसत नाही. कोणाला सोडून या व्यवहारात राहणारा एक ब्रह्मव्यक्ता आहे, त्याला काहीच परिणाम करत नाहीत हे घटक, आणि साधारण जीवाच्या बुद्धीवर या घटकांचा परिणाम होतो. चला, त्याच्या संसारामध्ये राहत असताना ज्यांना ज्याला नश्वरता कळालेली त्याची काय होईल? तुम्हाला सोपं सांगता, आणखी तुकोबराय बी सांगतात, दृष्टांतपूर्वक सांगतात. ज्याला मरण दिसतंय आणि नवीन घर बांधण्याची कल्पना करतो का तो? त्याला म्हणजे आता आपलं 4-2-5 दिवसात जाणार आहे असं कळतं बरं माणसाला. आपण आता काय टिकू शकत नाही, आपलं शरीर आता जाणार आहे. ते म्हणले, दादा आपल्याला नवीन घराचा प्लॅन सँक्शन करायचा का आत्ता? म्हणजे अरे काय त्या प्लॅनचा काय, मला काय उपयोग आहे त्याचा? कारण मला काय नाही, मी इथं राहू शकत नाही. हे ज्याला चांगलं कळालं तो मुमुक्षु. कधीतरी उचलणारच आहेत ना, आज जरी नाही उचललं तरी कधीतरी उचलणारच आहेत ना. हे ज्याला कळालं तो साधक मुमुक्षु कक्षेत जातो. आणि ज्याला हे कळालंच नाही तो गोळाच करत राहतो, मायाच गोळा करतो. कशासाठी करतो? देव जाणे. आणि त्याच्यात ते घेऊन तरी जाता येईल का त्याला? या विश्वातले सगळे पदार्थ संयोग संबंधाने प्राप्त होतात. संयोग कळाला, 2 पदार्थाचा काय झाला हा? याला संयोग असं म्हणतात. आणि जिथे संयोग असतो तिथे वियोग असतोच. शास्त्र काय म्हणतं? संयोग असतो तिथं वियोग असतो. हे शरीरच तुम्हाला संयोग संबंधाने मिळालं. जीवात्मा आणि शरीर यांचा संयोग झाला आणि जन्म झाला, संयोग झाला. वियोग मृत्यूने शरीराचा आणि संपत्तीचा संयोग झालेला आहे, संयोग संबंधाने. आणि मग संपत्तीचा तुमचा सुद्धा वियोग होईल. शरीर संबंधाने पत्नी मिळाली, एक तिचं शरीर वेगळं, याचं शरीर वेगळं, संयोग आहे. हा संयोग वियोगात जातोच. पण हे लोक प्राय हा मानत नाहीत. लोकांना असं वाटतं की हे कायमस्वरूपी फिक्स आहे, म्हणूनच ते त्याच्यावर जातात. आणि ज्या दिवशी वियोग होतो त्या दिवशी रडतात. कारण ते आधीच संयोग हा वियोगात जाणार आहे याची कल्पना करत नाही. बरं, म्हणून जगतात सगळे रच्या पुढं द लागलेला आहे. चला, उच्च सांगण्यासाठी हा, अनवाणी चालणारे माणसाचं उदाहरण दिलेलं. जो अनवाणी चालतो त्याला सायकलवर चालणार असेल उच्चतम वाटतो. सायकल चालवणारा, गाडीत बसणारा हा एक भाग्याचं लक्षण बदलत चालतो. त्याला वाटलं हा भाग्यवान, त्याला काय माहिती कर्जाचा बोजा झाला. त्याने गाडी कशा घेतलेली आहे, पण तो म्हणतो काय आयटीत चाललेला आहे, काय आयटीत चाललाय. त्याच्या पाठीमाग हप्त्याचं गणगण चालली, त्याला हप्ता भरायचा आहे ना, म्हणून तो असा चाललाय. याला कसा दिसतो? आयटीत दिसतो आणि भाग्यवान दिसतो. असं नाही आहे. त्या आयटीचं उदाहरण तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं पाठीमागं. आमच्याबरोबर ती सारोळ्याचे आपले इन्स्पेक्टर साहेब, PSI काय ना, पोपटराव कडूस साहेब होते. आणि दिंडीत ते पहिल्यांदा रिटायर झाले, आमच्याबरोबर आले, अण्णा बी होते. आणि त्यावेळेला मग ते आले तर मग इन शर्ट, आता दिंडीत इन शर्टाचं काय काम नाही, इन शर्ट आणि बूट घालून आले. बूट घालून आले तर ते म्हणायचं, साहेब तुम्ही तर लय आयटीत चालला. म्हणजे आयटीत चाललोय बरं का. दुसऱ्या दिवशी त्या बुटांनी त्याचा आणि त्या बुटांनी काम केल्यावरती ते फोड आली पायाला. मग फोड आल्यावरती त्या शेलदपकत चालायला लागले. ते म्हणजे काय आयटीत चालताय हो? आता ते आयटीत चालतायत का ते फोड सोलू राहिले? फोड सोलू राहिले. तर त्यांनी ते असे चालायचे. मग अण्णा म्हणते बा तुम्ही फारच व्यवस्थित चालताय, लय आयटीत चालताय. म्हणजे अण्णा काय सांगू.
आणि मग पुढे दुसऱ्या दिवशी ते बुटच गाडीत टाकून दिली, काय बुटाचं कामच संपलं. आणि नंतर तिसऱ्याचा दुसरी चप्पल घेतली. आता ती चप्पल तरी कशी आहे, ती परत चावली, ती दुसऱ्या ठिकाणी चावली. आता चावल्यावर त्यांनी चपलीला म्हणजे जिथं जिथं हे होतं ना बाकी पहिले फोड, तर त्याच्या जागेवरती चिकटपट्ट्या लावल्या, पायाला नाही चपलीला. आणि नंतर म्हटलं मग पुढं पुढं असं झालं की चिकटपट्टी कुठे लावायची हाच विचार आहे. एवढे फड आणि ग्रस्त ते चालताना आयटीत चालताना दिसायचे, पण काय जळतंय हे त्यांची त्यांना माहीत होतं. बरोबर आहे. प्रपंचात सगळ्यांची अशीच अवस्था आहे, कोणाचं काय जळतंय हे त्यांना माहिती आहे. आणि बाकीच्याला म्हणतो काय भाग्यवान आहे हा, तो भाग्यवान भिग्यवान काही नाहीये. चला, एक ब्रह्मव्यक्ताच भाग्यवान आहे. पुढे आपल्यापेक्षा दुसरं भाग्यवान आहे हे सांगण्यासाठी त्यांनी परत व्यवहारात एक उदाहरण दिलं. हा ज्याला मूलबाळ नाही, बरोबर. त्याला वाटतं कमी कमी व्यवहारात असंच आहे, त्याला मूलबाळ नाही. ते म्हणजे काय हो, आम्हाला मूलबाळ नाही, आम्हाला मूलबाळ काय मातीत घालतो त्यांना. असले काय आणि नसले काय, असले तर ठीक आहे, नसले तर ठीक आहे, पण तो भाग्याचं लक्षण त्याच्यावर टाकतो. आता ज्याच्याजवळ आहेत ती बरोबर सांभाळतात असं थोडंच आहे. तेव्हा कितीतरी असे उलटे भाग दिसत आहेत की त्याच्या विरोधात गेलेले दिसतात. मग ते म्हणतात नसता पोरगाना तरी बरं झालं असतं. बरं समजा एखाद्याला मुलगा आहे, तो म्हणतो बा नसता मुलगाच आहे, पोरगी पाहिजे होती. ज्यांच्याजवळ मुली तर त्यांचं तरी कुठं काय बरोबर चाललंय. म्हणजे तिथेही परत घोटाळेच आहे. बरं ते म्हणले एकच आहेत, 5-5 पाहिजे होते. त्यांचे 5-5 पोरावडा तिथे तरी कुठं व्यवस्थित आहे. म्हणजे ज्याला आहे त्याची बी रड, नाही त्याची बी रड. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळ्या प्रपंचामध्ये रडारड चालू आहे. पण तो समोरच्याला भाग्यवान. चला, आपल्यापेक्षा दुसरं भाग्यवान आहे ही समजण्याची पद्धती अनादिकालापासून चालू आहे. बरोबर. हे कधी अनादी कालापासून चाललंय. पुढे पण ते फार सोपा विषय आहे. आणि आता पुढच्या वेळेस सुद्धा अनुवाद करायचा बरं का. नाही तर फक्त आताच बात झालं. मग तुम्हाला म्हटलं पुढच्या वेळेस सगळे 100% अनुवाद करतील. करणार आहेत आता खळप साहेब सांगतील पुढचं. खरं सांगू तुम्हाला, हां अर्धा तास आपण पुढे पुस्तक पण हे पहा ना, अर्ध्या तासापूर्वी उघडून सुद्धा एवढं सांगतात, तर आठवडाभर उघडलं असतं तर चला सांगा. आपण एवढा तरी धडपड केली तरी भरपूर झाली. आता हे काहीच करत नाही. चैतन्य पुढं काय झालं सांग. असं पुढे म्हणतच नाही. आम्ही कृतार्थ आहे माझ्या आयुष्यात. मला जे भेटले म्हणजे तर समाधानी. असं म्हणजे आपल्याला अपेक्षा त्यापेक्षा जास्त भेटलं तर तेवढं बोलतं तेवढं माणूस म्हणतो मी कृतकृत्य झालो. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त. म्हणजे तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं, पारड्यात भाजी घेता घेता एखादं वांग जास्त आलं तरी कृतार्थता. असं काय विनाकारण कृतार्थता तयार करतात. मग ज्या कृतार्थानंतर कर्तव्य आणि ज्याच्या प्राप्तीनंतर प्राप्तव्य राहणार. राडाळ हे खरी काय आहे कृतार्थ. अहो काय मिळवायचं राहिलं नाही पाहिजे, याचंच नाव कृतार्थता. तुम्ही जर मिळवत असताल तर तुम्ही भिकारी आहात. तुम्ही स्वतःच कोण आहे, सच्चिदानंद ब्रह्म आहात. आणि तुम्ही कोणाकडे भीक मागू राहिलेत, असत जड दुःख रूपाकडे. प्रकृती कशी आहे, माया कशी आहे, असत जड दुःख रूप. आणि तुम्ही कसे आहात, तुम्ही तर चैतन्यच आहात, तर सच्चिदानंद ब्रह्म आहात. आणि कुठं भीक मागू राहिले, मायेच्या दारात भीक मागू राहिले. तर हे नाही. तर मी जर परमात्माचा असेल तर मला काय कमी आहे तेव्हा. मग तुम्हाला कमी कशामुळे तयार झालं, तर हे भौतिक जगत पाहिलं आणि त्या भौतिक जगतात ते हरवून गेले. त्यांना असं वाटलं की हे सत्य आहे. पण स्वप्न जसं सत्य असतं, मग कसं असतं, खोटंच असतं. स्वप्न सगळ्यांना पडतं, काही ना स्वप्न पडलं हे बी माहीत नाही, कळत तेव्हा आम्हाला स्वप्नच नाही पडत. सगळ्या जीवांच्या ठिकाणी 3 अवस्था आहेत, जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न. सुषुप्ती म्हणजे झोपणं आणि स्वप्न ही स्वतंत्र अवस्था. आणि त्या स्वप्नामध्ये भासणारे पदार्थ जागृतीत आल्याबरोबर नाहीसे होतात, म्हणजे नसतात. पण स्वप्नात स्वप्न सत्य वाटतं.
ज्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या वासनेच्या द्वारे स्वप्नात पूर्ण करायचा जो प्रयत्न करतो, म्हणजे तो स्वप्नामध्ये ते स्वप्न पाहतो वासनामय. मग तो म्हणतो की हा हा असं असं झालं. जागा झाल्यावर गेलं सगळं मिटलं. पण ज्या स्वप्न खोटा आहे हे जागृतीत आल्यावर कळतं. तसा ब्रह्मव्यक्त्याला दिसणारा जागृत प्रपंच खोटा आहे हा कळाला, म्हणजे आत्मज्ञानाने कळाला. तो आत्म्याचं ज्ञान झाल्याने आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती झाली असा कळाला. आणि मग त्यांची समस्थिती तयार झाली. जसा आत्मा आहे तसे. पण जीव मात्र हळहळत राहिले, कारण ते आध्यस्थ पदार्थाला पाहतात. आध्यस्थ म्हणजे खोट्या प्रपंचाला पाहतात आणि अपेक्षा करतात. सांगा. आता हे मनुष्य आणि पशु पक्षातच नाही, देवतात पण तसंच असतं. हा ते सांगितलं. हा मग आता आपण निश्चय असा एकावर एक सर्वात श्रेष्ठ पद असं कोणतं आहे ते ठरवतच नाही संसारामध्ये. आणि नाही एकापेक्षा एक श्रेष्ठ कोणतं, अंतिम पद कोणतं, तर हे ठरवायला कठीण आहे. तर मग आपण असं मानू शकतो की तिथं फक्त सुख आनंद आहे, पण दुःखाचा अंश पण नाही, ते श्रेष्ठ पद. बरोबर. असं पद कोणतं आहे? ब्रह्मपद. ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा तुम्हाला कोणी खेचू शकत नाही. त्या ध्रुवानी केलं होतं, म्हटलं होता तुम्हाला अशा आढळ पदावरती निघून द्या. असं आढळ पद पाहिजे. आढळ पद कोणतं आहे, तर त्यांनी त्याच्यात असं केलं की लौकिकातल्या आढळ पदात ध्रुवाचा समावेश झालेला आहे, म्हणून त्या ध्रुवाचा ताऱ्यावर जाऊन बसला तरी सुद्धा तो माईक पदार्थ आहे. वास्तवातलं आढळ पद कोणतं आहे, तर आत्मज्ञानाची प्राप्ती करून केल्यानंतर ज्या सच्चिदानंद स्वरूपात गेला तिथून परत हलणे नाही, तर ते आढळ पद आहे. आणि लौकिकातली सगळीच पद जी आहेत ती ढळणारी म्हणजे हलणारी जाणारी अशी पदं आहेत. चला. तर आता संसारात काय तसं कोणतं पद नाहीये. तर मग शास्त्राने ते सांगितलेलं आहे, ते म्हणजे ब्रह्मज्ञान. आणि मग आता पण ते संसारात असतं तर मनुष्य बुद्धीच ज्ञात असतं, पण ते आपल्याला अज्ञात आहे. बरोबर. जे मनुष्य बुद्धीस अज्ञात आहे त्याचं ज्ञान करून देणे हे शास्त्राचं आहे. शास्त्राचं शास्त्रत्व काय असेल तर मनुष्य बुद्धीला जे कळत नाही त्याचं ज्ञान करून घेणे. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम असं म्हटलेलं आहे. अज्ञात पदार्थ, अज्ञात काय, जो तुमच्याच जवळ पदार्थ आहे पण जो तुम्हाला माहीत नाही, जो पदार्थ म्हणून त्याची प्राप्ती नाही होत. आत्म्याची प्राप्ती सांगितली का नाही, प्राप्ताची प्राप्ती दिली. तो पदार्थ तर माझ्याच जवळ आहे पण मला माहितीच नाही, त्या पदार्थाचं ज्ञान नाही. असा पदार्थ कोणता असेल तर तो आत्मा. म्हणून जीवाला आत्म्याचं ज्ञान नाही. पदार्थ कोणाकडे आहे, त्याच्याच जवळ आहे. पदार्थ त्यांच्याकडे आहे पण माहितीच नाही. आणि मग ते ज्ञान कोणी करून दिलेलं आहे तर शास्त्राने, अध्यात्मशास्त्राने. आणि सद्गुरूंनी काय केलं, त्याला तिथपर्यंत नेहून पोचवलं. तिथपर्यंत नेहून पोचवलं म्हणजे गोदे काठी होता आड करुणी कोड कौतुके देखण्यानी एक केले आयते नेले जीवनात. तुकोबराय म्हणतात त्या देखण्यांनी म्हणजे ज्यांना दृष्टी प्राप्त झालेले देखणे, ज्यांना ज्ञानदृष्टी प्राप्त झाली त्या देखण्यांनी एक केले आयते नेले जीवनात. आयत्या असणाऱ्या परमतत्वाचे तयार नाही झालं. आत्मा तयार होत नाही, आत्मा प्राप्त होत नाही, तर असलेल्या आत्म्याचंच ज्ञान प्राप्त होतं. तेव्हा हे काम कोण करतं तर साधू पुरुष करतात. म्हणून तिथं तत्वज्ञ पुरुषांकडे जाऊन हे ज्ञान करून घ्यावं आणि शास्त्र ज्ञान करून दे. पुढे त्यालाच मोक्ष ब्रह्म असे म्हणतात. पण त्यासाठी मग त्यांनी अधिकारी लागतो. अधिकारी लागतोच. अधिकारी व्हावं आणि परमार्थ करावं. अधिकारी व्हावून परमार्थ केला तर फलप्राप्ती चांगली, आणि अधिकारी न होता परमार्थ केला तर पुण्यप्राप्ती मिळेल. आणि पुण्याच्या द्वारे आज ना उद्या पुन्हा तुम्ही काय होता, अधिकारी होता. मग काय निष्काम पुण्य. तुम्ही इथे येऊन काय मागता देवाला, काय मागायचं नाही. आणि मग ही निष्कामतेच्या राशी त्या राशी ह्या भगवत प्राप्तीला कारण आहे. थोड्याच्यानी नाही होत. बाजारपेठेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदार्थाच्या किमती वेगवेगळ्या आहेत, म्हणजे बाजारपेठेत. म्हणून तो मनुष्य सुद्धा पाहत राहतो का हो एवढे महाग नाही आम्हाला परवडत, तेवढे कापड घ्यायचंय, या आमच्याकडे एक नवीन दालन तयार झाले त्याच्यामध्ये घेऊन जातो. चालेल म्हटले. आणि तिथे गेल्यावर ते म्हणले दाखवा बरं कापड.
ते म्हणले हे याची किंमत 1 लाखापासून पुढं सांगतो बरं का. हरुबाबात गेला होता ना, ते म्हणले 1 लाख रुपये मीटर. 1 लाख रुपये आमची नाही हो कॅपॅसिटी, त्याच्यापेक्षा खालचं दाखवा ना. मग ते म्हणले खालचं म्हणजे कितीपर्यंत पाहिजे, म्हणले 35 रुपये मीटर. 1 लाख रुपये मीटर कुठं 35 रुपये. ते म्हणले तुम्हाला ह्या दुकानात कापडच नाही भेटायचे, तुम्ही दुसरीकडे कुठे विचारा. तसा देवाची किंमत काय, देवाची प्राप्ती कशाने होईल, काय पुण्य लागेल. म्हणून इथे सुद्धा तुमच्याकडे इतक्या निष्काम पुण्याच्या राशी लागतील आणि मग त्या अंतिम राशी की ज्याच्याद्वारे तुम्हाला तो परमात्म्याची प्राप्ती होईल. म्हणूनच कठीण तर केली बरं, इतकी तो सोपी नाही. पण मग तेवढं करण्यासाठी मात्र त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, परिश्रम केले पाहिजे, अधिकारी व्हावं. चला मग ज्या मनुष्याने ह्या जन्मी किंवा पूर्वजन्मी विविध धर्मानुसार निष्काम कर्म केले असेल व अंतरात्म्याची स्थिरता प्राप्त असेल व त्याला मोक्षाची इच्छा असेल, या जन्मी बोल्ड अक्षरात लिहिलेले आहेत, या जन्मी किंवा पूर्वजन्मी, या जन्मात जी साधना घडली ती या जन्मातली. आता त्याच्यातली चांगली साधना तर आहे, नुसते देवदेव करतो, इकडं जातो तिकडं जातो, बोंबलत फिरतो, काय कामात. एका जागेवर बस, एक तर नामस्मरण तरी कर, नाही तर ग्रंथ तरी अध्ययन कर. ज्ञानेश्वरी उलगट, ज्ञानेश्वरी वाच, भगवद्गीता पहा, त्याच्यात काय लिहिलंय ते पहा. ज्याला चांगलं कळालं त्याने इकडे तिकडे फिरायचं बंद करून टाकावं. तीर्थादी साधनं जे आहेत ती कनिष्ठ अधिकाऱ्याला दिलेले. म्हणजे उत्तमा सहजस्थिती, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तीपूजा आणि तीर्थयात्रा धामाधामा म्हणजे आधमातल्या आधमाला, धामाधामा म्हणजे आधमातल्या आधमाला तीर्थयात्रादी साधनं दिली. आणि तुमचा अधिकार जर उंच झालेला असेल तर मग तुम्ही कशाला त्याच्यामधून जाता. त्याच्यापेक्षा श्रवणाला बसावं, ज्ञानेश्वरी पाहावी, भगवद्गीता पाहावी, गाथा पाहावी, नाथांचं भागवत पाहावं. तर हे सगळं जर पाहिलं आणि आपला अधिकार कसा उंच झाला की मग विचारसागरात यायला थोडीशी उंची लागेल. म्हणजे हा ग्रंथ, त्याच्यात रामाचं नाव नाही पण रामाचं स्वरूप प्रतिपादन केलेलं, राम कसा आहे ते विचारसागर सांगेल आणि राम करून टाकेल. मग नमन कोणा करावे म्या, तर तुम्हाला राम करून राम होताल तुम्ही. तर तेव्हा हे झाले. अजून बुद्धी समजा तेज करायचे असेल तर वृत्ती प्रभाकर, काही शंका आहेत बारीक सारीक नष्ट करणारे पंचदशी सारखी साधना. तर हे केल्यानंतर आणि मग एक निसंशय अशा स्थितीत गेल्यावर आत्मज्ञानाची प्राप्ती. मग त्याला या जन्मी अथवा पूर्वजन्मी विहित धर्मानुष्ठानाने अंतःकरण शुद्धी आणि उपासनेने अंतःकरणाची स्थिरता ज्याने संपादन केले आहे आणि आत्मज्ञानाची इच्छा आहे, विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व ज्याला प्राप्त झालेलं आहे तो वेदांत शास्त्राचा अधिकारी सिद्ध केला. असं रहस्य आत्तापर्यंतच्या चिंतनातून झालेलं आहे. आता जगताच्या अनादित्वाविषयी विचार सांगताय, झालाय का? नाही झाला. वाचा वाचा सुरू येत आहे. जगताच्या अनादित्वाविषयी विचार सांगितलेला आहे. जगताच्या अनादित्वाविषयी अनादित्व हा एक विषय आहे. हे जगत अहंकार कुठून आला, एक मुद्दा पाठीमागे येऊन गेला चिंतनामध्ये आपल्या. ते पूर्वपक्ष मांडला की जगताची सुरुवात करताना पहिल्यांदा संस्कार कुठून आणला तुम्ही, पहिला संस्कार कुठून आणला की ज्या संस्काराच्या द्वारे जगत उत्पन्न झाले. तर त्याचं उत्तर अनादि अशा पद्धतीने आलेलं होतं. ते अनादि असं झालेलं होतं. तरी त्या अनादि म्हणजे पहिला संस्कार कुठून आणला, तर मग अनादि तुला जेव्हापर्यंत मानता येईल तिथपर्यंत जा. पूर्वी एकदा जगत, पण मग ते कसा संस्कार आणलेला आहे याच्यात उत्तर असं आलेलं आहे की ते संस्कार सत्य नसून मिथ्या पदार्थाचे संस्कार ह्या पुढच्या पदार्थ उत्पत्तीला हेतू आहेत असं म्हटलं होतं. मिथ्या पदार्थाचे पूर्व मिथ्या पदार्थाचे संस्कार उत्तर मिथ्या पदार्थाच्या उत्पत्तीला हेतू आहे असंही आलं होतं. आणि मग हे जगत झालं केव्हापासून म्हटले अनादि. आता रहस्य त्याच्यातलं असं आहे पहा, वास्तविक अनादि अनेक पदार्थ कधीच असू शकत नाही. जसा सत्य एकच आहे, अनेक सत्य जर झाले तर ते खोटे ठरतात.
काल सांगत होतो तुम्हाला, सत्ता एकच सत्ता आहे. अनेक सत्तेत विभागणी झाली तर ती सत्ता खोटी ठरते, कारण ती पदार्थाला घेऊन सत्ता येते. म्हणून एकच सत्ता, एकच सत्य, एकच आनंद हे वास्तविक आहे. तसा एकच ब्रह्मतत्व, एकच पदार्थ म्हणजे आत्मा हाच आहे. अनेक नानात्व यत्किंचितही नाही, म्हणजे नानात्व अजिबात नाही. तर आता मग त्याच्यात नानात्व नाही तर मग एकच अनादी पदार्थ आहे, पण तत्सापेक्षित माया. आता मायेला अनादी केलं का नाही तुम्हाला? ते पदार्थ सांगितले की पाठीमागं 6 अनादी पदार्थ झाले का? सांगितलेत नाही तर सांगितले. कोणते कोणते? माया, ब्रह्म, माया आणि ब्रह्माचा संबंध, जीव, ईश्वर आणि या पाचांचा परस्परातला भेद. हा, तर हे पदार्थ काय झाले? इतके अनादी पदार्थ कसे असतील? तर याच्यातला फक्त एकच पदार्थ अनादी आहे, आणि बाकीचे नाहीपणाने अनादी आहेत. आणि बाकीचे नाहीपणाने, आणि एकच आहेपणाने अनादी. झालं ना? म्हणून जगात नाहीच आहे हे सांगायचंय तुम्हाला. म्हणून ते उत्पन्न कधी झालं हे शोधायला जाताल तर त्याला काही सापडणार नाही. कारण जसा मृगजळ भासलं तुम्हाला, मृगजळ माहिती तुम्हाला, डांबरी रस्त्यावर उन्हाळ्याच्या दिवसात पाणी साठलेलं दिसतं. तर लोकांना हे दृष्टांत सांगावं लागतील ना, कारण डोंगरात चाला आणि इकडे ते म्हणजे आम्ही जातो, आम्ही शहरातच राहतो, त्याला काय माहिती तेव्हा डोंगरात पाणी साचलेलं दिसतं, उन्हाळ्याच्या दिवसात झळा यायला लागतात, त्याला काय म्हणतात? मृगजळ. मृगजळ तयार झालेलं दिसतं, दिसताना दिसतं पण वास्तविक असत. आणि हा प्रपंच कसा आहे? तर त्याची उत्पत्ती कथन केली जाईल ना. मृगजळ म्हणजे कधी सुरू झालं म्हणजे 1:35 33 सेकंदाने झालं, अशीच आहे ते. त्यावेळेला झालं आणि मग म्हणले कधी नाश पावलं? तिथं जवळ गेल्यावर पाहिल्याबरोबर ते दिसानच म्हटले असं. तर असाच प्रकार हे जगत आहे. तर मायेच्या संसर्गात जगताची उत्पत्ती अनादी सांगितलेली, ती अशीच सांगितली, कारण खोट्या पदार्थाची उत्पत्ती सुद्धा अनादी कथन करावी लागते. जगताच्या अनादित्वाविषयी विचार येत आहे. जगताच्या अनादित्वाविषयी काही लोकांचे म्हणणे असे आहे की जगताला केव्हा तरी आरंभ हा असलाच पाहिजे, असं लोकांच्या डोक्यात राहतं. कारण ते जगत सत्यत्वाने मानतात आणि मिथ्यात्वाने मानत नाही. मी आता दृष्टांत कोणता दिला? मृगजळाचा. तो कशाचा होता? मिथ्याचा. रज्जूवरती सर्प भेटला. केव्हा भेटला? ज्या वेळेला तुम्ही पाहिला त्यावेळेला होता. तेव्हापासून त्याचा शोध घ्यायला लागले की हा केव्हापासून रज्जूच्या ठिकाणी अस्तित्वात आहे. केव्हापासून आहे? त्याचं काय उत्तर देणार आहे तुम्ही? नाही म्हणजे दुसऱ्या एका माणसाला विचारलं तिथे येणार आहे का तुम्ही त्या रज्जूवर साप पाहिला का त्या रज्जूच्या ठिकाणी? तो म्हटला हो. मी ज्या वेळेला पाहिला त्यावेळेलाही तो होताच. त्या दुसऱ्या माणसाला विचारलं का तुम्ही तिथं सर्प पाहिला का? हो म्हटले मी सुद्धा गेलो होतो त्या ठिकाणी, पण त्यावेळेला तो सर्प होता, म्हणून तर मी या बाजूने निघून गेलो. तेव्हापासून तो तिथंच पडलेला आहे. तर तुम्ही ज्यांना ज्यांना विचारले याच्या मागं जगत होतं का नाही? होतं. त्याच्या मागं, त्याच्या मागं, त्याच्या मागं. ते म्हणजे तुम्ही जोपर्यंत विचारत राहताल तोपर्यंत होतं म्हणावं लागेल. आणि ज्या वेळेला ते म्हटले कसं आहे, असा ज्या वेळेला प्रश्न झाला ते म्हटले कसा आहे रज्जूवर सर्प? म्हटले आपण असं करू, सगळ्यांनीच पाहिलेलं आहे ना, सगळेच बॅटरी घेऊन जाऊ. मग ती बॅटरी टाकल्याबरोबर म्हटले अरे इथे तर रज्जूच आहे. म्हटले इथे तर सापच नाही. पण म्हटले प्रत्येकाला वेगवेगळ्या काळात तो भासला. तसं हे जगत पूर्व काळात भासलं, वास्तवात नाही. आणि मग त्याच्या बी आधी होतं हे मानावंच लागेल, म्हणून आम्ही अनादी करून टाकलो. आणखीन कोणी एखादा आला आणि ते म्हटलं नाही ना त्याच्या बी आधी सुद्धा एक होतं. बरं ठीक आहे, होतं. रज्जूवरील सर्पाप्रमाणे काय म्हटले? रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. तुकोबराय म्हणतात रज्जू सर्पाकार, रज्जूवरील सर्पाप्रमाणे हे जगत मला भासलं आहे. चला, हे म्हणणे साधारण मनुष्य बुद्धीच्या आटोक्या बाहेरचे नाही. ते कोणासही कबूल करावे लागेल यात शंका नाही. हे म्हणणे साधारण मनुष्य बुद्धीच्या आटोक्या बाहेरचे नाही. कोणास आटोक्या बाहेरचे नाही म्हणजे आटोक्यातलं आहे. उत्पत्ती मानली म्हणजे प्रथमच्या जगताच्या उत्पत्ती संस्कार कारण कुठून आणणार ही लोकांची सरळ शंका आहे. असू द्या ना, काय अडचण नाही.
तिचे समाधान काय? हा तर म्हणे जगत अनादि आहे हे समाधानकारक उत्तर नाही. लोकांना असं वाटलं की ह्यांना काही सांगता येत नाही म्हणून ह्यांनी एक शब्द टाकून दिला पण का अनादि. अनादि. आमची मुस्कट दाबीची उत्तरं तुम्ही आम्हाला करता अशा प्रकारचं कोणाला वाटेल पण वास्तवात तसं नाही येते. तर तुम्हाला त्या याचं ज्ञान नसल्या कारणाने चास राहतं. बरं ते एकाच दिवशी कसं होईल? पाठाला आता आत येऊन बसले आणि लगेच अनादिपदाचं ज्ञान तरी कसं होईल? जसं अध्ययन करत गेला तसं त्याला कळालं की हे अनादिपदाची काय खोली आहे. त्यावेळी वेदांत्यांना अशा प्रकारच्या शंकांचे समाधान सांगता येत नाही. हा त्यावेळी ही मुस्कटाबीची उत्तरे वेदांती देत असतात. असं लोकांना वाटतं पण वास्तव तसं नाही. तुम्ही जसं चिंतन करत जाताल तसं तुम्हाला त्या अनादिपदाची खोली सापडेल. पहिल्याच दिवशी अनादिपदाची खोली नाही सापडणार. म्हणून त्याचं उत्तर काय दिलेलं आहे? साधारण मुमुक्षुला अनादि आहे म्हणजे अनादि ज्याची आदि कथन करायला खरं तर अवघड आहे. किंवा मग तुम्हाला नसेल वाटत असेल असं वाटत असेल अनादि आहे. तुम्ही जर सत्यत्वाने मानत असतात तर अनादि कालापासून ते चालतच आलेलं आहे, पूर्वीपासून आलेलं आहे असं उत्तर दिलं. वेदांत ज्ञानी म्हणजे पूर्ण ब्रह्मज्ञानी वाटेल तसे आचरण का करतो? हा त्याला प्रश्न. उत्तर त्याचे प्रारब्ध तसे आहे म्हणून. मग तिथे शब्द कोणता आणला? प्रारब्ध. तेव्हा आत्मज्ञानी पुरुष वाटेल तसं आचरण का करतो असं म्हटलं. ते म्हणजे प्रारब्ध. तेवढे काय हो, त्यांनी नीट नियमाने राहायला पाहिजे. त्यांनी विधीचं आचरण व्यवस्थित करायला पाहिजे. करतातही. वारकरी संप्रदायातल्या कुठल्या साधूचं आचरण तुम्हाला खराब दिसणार नाही. 100% अगदी पाहिजे. कारण ते त्याच्यावरती भक्तीचे संस्कार झालेले असतात आणि जे नुसते ज्ञानाचे संस्कार असणारा वाटेल तशा आचरणात जाऊ शकतो. तुकोबराय म्हणतात पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा. आमचा भाव निराळा निर्माणच होत नाही. तर हे सांप्रदायिकता आहे आणि बिगर सांप्रदायिकतेत वाटेल तसं जाऊ शकतो. आणि मग त्याचं तरी उत्तर काय दिलं? म्हणजे प्रारब्धाने. त्याच्या प्रारब्धाने त्या गोष्टी घडल्या. गेल्या वेळेस बरेच प्रश्न आलते ना. क्रियमान श्रेष्ठ आहे का प्रारब्ध श्रेष्ठ आहे? आपण चिंतन केलेलं आहे मागच्या पाठात. चला. निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पत्तीचा विकार कसा उत्पन्न झाला? आता निर्विकार ब्रह्म कसं आहे? निर्विकार. मग जगत आलंच कुठून? म्हणजे जगतरूपी विकार कसा घडला? त्याचं काय उत्तर दिलं? त्याला पुन्हा उत्तर अनादि मायेने दिला. अनादि माया आणला. नवीन शब्द माया नावाचा शब्द आणला आणि जगताची संगती लावली. म्हणजे तुम्हाला संगती लावायची असेल तर तुम्ही काहीतरी एखादी नवीन संकल्पना आणता आणि ती त्याच्यामध्ये टाकता आणि मग तुम्हाला संगती लागली. हा प्रश्न आहे का कोणाला? हे जगत निर्माण कसं झालं? कसं झालं म्हटले तर मग हे जगत निर्माण करायला एक त्याच्यात उपादानत्व म्हणावं लागतं. ते उपादान काय आहे तर म्हटले माया. जगताचं माया हे परिणामी उपादान कारण आहे. माया आणली का नाही? माया जड आहे ती कसं काय कार्य करेल? मग आणला ईश्वर. मग ते म्हणले ईश्वर कसं काय झाला? म्हणजे मायेमध्ये पडलेला चैतन्याचा आभास तो झाला ईश्वर. ईश्वराने मायेला नियंत्रित करून जगत तयार केलं. म्हटलं आहे तुमची भाषा लय टप आहे. म्हटलं बा कसं काय तयार झाला आम्हाला हळूहळू कळेल. कारण जगत निर्माण हे पदार्थ तयार कसा झाला? आता गाडगं कसं तयार झालं हे तुम्हाला लगेच चटकन माहिती आहे. एवढे कुंभाराने माती आणली, कुंभाराने तयार करून दिली. हो झालं. कुंभाराने माती आणली, मातीचं गाडगं बनवलं. गाडगं बनवण्यासाठी कुंभाराची मदत झाली कारण गाडगं आपोआप झालं काय? भूमी आतीनं स्वयंभो निगती घडिया गाडग्याचे कुंभकी कुलाल मतीचे गर्भ उमटती माऊली ज्ञानोबराय म्हणतात. आणि मातीतून काय गाडग्याचे कोंब बाहेर पडतात का? मातीतून गाडग्याचे कोंब नाही. कुंभार तयार करतो. कुंभार मातीच्या द्वारे तयार करतो. हे जगताला लागणारी माती आणली कुठून? ही माती आहे का नाही? हे जगत निर्माण करायला इतकी माती लागली. आता नुसते कुंभाराची माती नाही धरायची, सगळी मातीच आहे ना. आपण एवढं सगळं करतो. ही शरीरात काय मातीच. हे आणली कुठून यांनी? पण कोणाच्या वडिलांनी आणली का? त्याच्या पिताश्री पिता पितामह पितामहाचे पितामह कोणी नाही. ह्याची शरीर आणली तयार झाली. पृथ्वी आली. आप म्हणजे पाणी आलं. तेज म्हणजे प्रकाश आला. वायू म्हणजे
हवा आली, आकाश आलं, आणि हे आलं कुठून? ते म्हणजे कोणीतरी आणलेलं असलं पाहिजे. आणलेल्या पदार्थाला माया म्हणतात आणि आणणाऱ्या पदार्थाला ईश्वर असतात. दादा म्हणून याच्यापासून जगत उत्पन्न झालं. तरी म्हणले काय तुम्ही ते माया कशी असते ते सांगा, ते आम्ही नंतर सांगू. तेव्हा जगत झालं कसं? अनादि मायेने झालं. पुढे अनादि प्रारब्ध माया ही उत्तरं देणे म्हणजे पर्यायाने ह्याचे उत्तर आम्हाला सांगता येत नाही. आम्ही फार हुशार आहोत आणि तुम्ही कनिष्ठ आहोत असं जर कोणी म्हणत असेल की गाव वेदांत त्याला सांगता येत नाही म्हणून तुम्ही अनादि प्रारब्ध माया असे शब्द आमच्यावर फेकले आणि त्या शब्दांचा आम्हाला बिचाऱ्यांना अर्थ कळत नाही आणि तुम्हाला सांगता येत नाही म्हणून तुम्ही आमच्यावर हा प्रयोग तर नाही ना करत मुस्कटदाबीचा. असं साखरे महाराजांनी शंका तयार केली. याचं उत्तर येणार आहे पुढे. सध्या तरी हा काय शंकात्मक भाग आहे. पण ह्याचे पुढे तुम्ही काही बोलू नये असे सांगण्यासारखे आहे. बरोबर. यापेक्षा याचे उत्तर आम्हाला देता येत नाही असे आपले अज्ञान कबूल करणे चांगले. बरं, असं तुम्ही असं कबूल करा ना की तुम्हाला काही सांगता येत नाही. वेदांत्यालाच हा प्रश्न करणारा म्हणतो तुम्हाला सांगता येत नाही असं तरी म्हणा ना. उगाच काहीतरी आम्हाला सांगता तुम्ही. आम्ही काहीतरी सांगतो का तुला कळत नाही? तुला माया प्रारब्ध अनादि या पदाचे अर्थ कळाले नाहीत का आम्ही चुकीचं सांगतोय? आणि अध्ययनाला बसल्या बसल्या ह्या शंका सतावत राहतील. पण जसं जसं अध्ययन होईल त्यावेळेला तुम्हीच त्या शंकेची उत्तरं सांगताल. त्यावेळेला तुमच्या समोर ऐकणारा तो म्हणेल याला बहुतेक कळत नाही म्हणून हा आम्हाला हे सांगत असला. कसं आहे, आंब्याला चव म्हणजे लोणच्याला चव मुरल्याशिवाय नसते. नवीन लोणचं तयार करून टाकलं, घ्या म्हणले लोणचं. अहो म्हणले हे तर कैऱ्या आहेत आणि कैऱ्यामध्ये काय आहे तेव्हा लोणचं कसं राहतं? लोणचं व्हायला मुरावंच लागतं. आणि मुरलेले जे आहेत म्हणजे जे आमचे साधू आहेत संत तर त्यांच्याकडेच हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यावेळेला तुम्हाला सुद्धा तुम्ही उद्याचे संत आहात. तुम्ही जीव नका राहू. जीव म्हणून राहिले तर मरताल आणि पुन्हा जन्म घेताल. तुम्ही संत व्हा. आम्हाला संत होत आहेत. हो तुम्ही संत होताल पण काय करावं लागेल? प्रपंच करावा लागेल. त्याने चाकून दिला डोक्यातला आणि हा आपण कधी ते डोक्यातलं काढून टाकलं. ते प्रपंच नावाचा पदार्थ हा भ्रमाने भासतो आणि हे त्याच्यावर चांगली बुद्धी तयार झाली, थोडं चिंतन तयार झाले की लक्षात येईल आणि हेच समाधानाचा राजमार्ग चालू होईल. कारण प्रपंच हा वास्तवात झालेला नाही तर मूळचं अनादि एकच परमतत्व आहे आणि ते आहे ब्रह्म. म्हणून प्रपंच झालाच नाही. त्याचे काय अनादित्वाची मूळ शोधायला गेली. चल पण असा तोंड दाबून मुक्त्यांचा मार नको. संयुक्तिक उत्तराची आम्हाला आशा आहे. याचे समाधान असे की चला आता इथून पुढे काय चालू झालं? समाज. आतापर्यंत पूर्व पक्षाने तुम्हाला बरचसं घेरलेलं दिसतंय. आता समाधान काय सांगतात साखरे महाराज ऐका. जोपर्यंत संप्रदायपूर्वक शास्त्र विचार केला नाही. पहिल्यांदा संप्रदाय पूर्वक, अनेक संप्रदायपूर्वक नाही, एकाच संप्रदायात त्या निष्ठेने राहून. जसं माऊली ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथांचं वाङ्मय तुम्हाला काय करावं लागेल? पाहावं लागेल. कारण तदाकार ती एकाच टाईपची बुद्धी बनवावी लागते जरा. आणि मग त्याच्यातून दिलेला विचार माऊली ज्ञानोबराय सांगतात ते खरं आहे का माझ्या फालतू बुद्धीतून बाहेर आलेलं खरं आहे? श्रेष्ठ कोण आहेत? माऊली श्रेष्ठ. तुम्ही निर्विवादपणे कबूल करा. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याबरोबर ते तात्विक भांडण करायला जाताल त्यावेळेला आपली बुद्धी अति तोकडी आहे हे लक्षात येऊन जाईल. तुकोबारायांच्यासारखी आपली बुद्धी आहे का? माऊलींच्या सारखी आहे का? नाही. आणि मग आपण आपल्या तोकड्या बुद्धीने, तार्किक बुद्धीने त्याला फाईट द्यायचा प्रयत्न करतो. पराजय आपल्यालाच मिळेल. नाहीतर मग तुम्हाला ते म्हणतात हा मी म्हणतो तेच खरं. याला तर काय म्हणतात म्हणजे जो दुसऱ्याचा दुराग्रही पुरुष असतो तो आपलंच म्हणेल ते खरं, शास्त्र म्हणेल ते खरं. असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला काय म्हणतं. म्हणून संप्रदायपूर्वक शास्त्र विचार केला नाही तोपर्यंत अशा शंका येणार. तोपर्यंत अशा शंका येणार. म्हणून मी सगळ्यात सोपं सांगू का? आता बोलल्याप्रमाणे की संत आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे तुम्ही निर्विवाद कबूल करा.
माऊली श्रेष्ठ आहेत हे कबूल करा आणि ज्ञानेश्वरीच्या ओवीत जे लिहिलंय ते ऍक्सेप्ट करा. तुम्ही ज्या वेळेला ऍक्सेप्ट नाही ना करत त्यावेळेला तिथं तार्किकता तयार होते आणि तार्किकतेमधून मग सांगा जगत कधी सुरू झालं. तुमचं काय डोकं लावताय तुम्ही. माऊली काय म्हणतात ते पहा. किती सोपं आहे का नाही. सोप्यात राहावं का अवघडात जावं. चला पण याच्यासाठी सुद्धा काय लागतं बरं. श्रद्धा विश्वास या गोष्टींची फार आवश्यकता आहे. ज्याच्याकडे श्रद्धा नाही आणि विश्वास नाही गुरुनिष्ठा नाही. माझे गुरु सांगतात तेच खरं. जा बाकीचे कोणी नाही का मला माहित नाही. माझे गुरु सांगतात ना हे जगत झालं नाही बस. किती सोपं आहे. आणि मग एक परमात्माच आहे ब्रह्मच आहे असं ज्ञान झालं तर त्याला म्हणजे सोपं काम झालं. त्याला आणखीन शास्त्र पाहत बसायची गरज नाही. किती ग्रंथ आहेत आपल्याकडे. कोटी ग्रंथ आहेत. कोटी काय कोटी ग्रंथ. आपलं आयुष्य तरी आहे का एवढं पाहायला. काही ग्रंथ सुद्धा आपण पाहू शकत नाहीत. पटकन मरून जाय. त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्यैतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती चिरेणाधिगच्छति. किती सोपं हो. चला तत्वविचारामध्ये जीवांना फसवून किंवा त्यांचे तोंड दाबून वाटेल ते सिद्धांत त्यांच्यावर लादण्यात शास्त्रकारांना काय मिळवायचंय. बरोबर आहे ना. कोणाला मिळवायचंय हो काय. समजा एक गुरुजींना काय मिळवायचंय तुमच्यापासून. गुरूंना तुम्हाला मुस्कटदाबीची उत्तरं देऊन तुम्हाला फसवून त्यांना काय मिळवायचंय. काहीच नाही. जे पूर्ण बोधावरती गेलेले ते इतरांना बोध व्हावा अशी त्यांची फक्त अपेक्षा आहे. म्हणूनच ते बोलतात एरवी काही मिळवायचं नाही. आणि खरं वास्तव परमार्थ काय असेल तर काही न मिळवणे हाच परमार्थ. काहीच मिळवायचं म्हणजे शिष्य सुद्धा मिळवायचे नाही. काय काय शिष्याचं करायचंय. अन्न म्हणायचे काय लोणचं घालायचं का त्यांचं. वास्तवता आहे बरं का. काय असले तर असले नसले ना काय येण्यात राहिले. काय त्याच्यापासून पडलेलं का बाकीची सामग्री मिळवायची. संसारातले लोक जे आहेत ना ते मिळवण्यासाठी संसार करतात आणि परमार्थ हा अण्णा म्हणायचे तसे गमावण्यासाठी परमार्थ. म्हणजे याच्यातलं काहीच घ्यायचं नाही. काय आवश्यकताच नाही. घ्यायचं नाही म्हणण्यापेक्षा गरजच नाही. त्याची काय मला गरज आहे. जगातल्या कोणत्या पदार्थाची मला गरज आहे. तुम्ही अडचणीत कोणामुळे आलेले. तुम्हाला गरजा आहेत म्हणून अडचणीत आलेले. तुम्हाला कशाची गरज आहे म्हणजे आम्हाला गाडीची गरज आहे. मग आले अडचणीत काढा कर्ज. चांगले बसलेले आहेत ना. बरं एका गाडीवरती जर भागत असेल तर आणखीन 4 गाड्यांची काय गरज आहे मला. नाही ना ते म्हणजे हे भारी आणखीन भारी आहे. आता अडचणीत यायचं काम चालू जे आहे त्याच्यात भागून घेत जावं समाधान. आता जर समजा साधारण भोजन मिळत असेल साधारण पुष्कळ झालं आपल्याला भाकरी आणि भाजी मिळाली पुष्कळ झालं काहीच अडचण नाही. नाही ना एवढ्या कसं काय जमा पंचपक्वान पाहिजे आले अडचणी. किती सोपं आहे. साधारण कपडे मिळत असतील अंगावर साधा कपडा घातला काय वाईट आहे. तेव्हा 100 कपड्यांची मला गरज आहे का. नाही 35 रुपये 35 तर 35 तेवढे. लोक काय म्हणतात. लोक गेले खड्ड्यात. लोक मूर्ख येतं ते काय कळाना वळाना काय. तर ते असे आपल्याला गरजाच नाही आहे आणि आहे तेवढ्या पुष्कळ आहे. म्हणजे मिळतं तेवढं देवाने तर दिलेलं आहे तेवढ्या का चालू आहे. आणि मग का तुम्ही का असे रडके. तर याचं कारण तुम्ही स्वतःकडे डोकून पाहू नाही राहिले. स्वतःकडे पहा. आत्मदृष्टी तयार करा. सुटून जातात. चला म्हणून शास्त्रकारांना काय मिळवायचे तुमच्यापासून काहीच नाही. मग तुम्हाला कशाला खोटं बोलून फसवतील. शास्त्रकार अनेक शास्त्रकार आहेत. काय चौवेदी जाण साहित्यारण 18 पुराणे आणि चला. तत्वविचारामध्ये जीवांना फसवून किंवा त्यांचे तोंड दाबून वाटेल ते सिद्धांत त्यांच्यावर लादण्यात सर्वज्ञ दयाळू शास्त्रकारास या शंकेखोरांपासून काही मिळवायचे नाही. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट मान्य झाली म्हणजे जगताला अनादी म्हटले आहे ते संभवनीय आहे की नाही याचा आता बरं. म्हणजे आधी मनामधला मन साफ असेल तर मग वृत्ती साफ झाली की उत्तर चांगले बाहेर पडतात. मनातच किलमिश असेल काहीतरी पाप तर मग उत्तर बरोबर नाही निघणार. ऐका शंकाकारास प्रथम आम्ही असे विचारतो की
कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होते तेव्हा त्या पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वी त्या पदार्थाचे सूक्ष्म रूप असणे आवश्यक आहे की नाही? बरोबर आहे. सूक्ष्म रूप असणे आवश्यक आहे का नाही असं आम्ही तुम्हाला विचारू. तर बरोबर आहे, प्रत्येक पदार्थाचं सूक्ष्म रूप आधी असतं. त्याच्यापेक्षा असं सांगतो, शास्त्रज्ञ ज्या वेळेला एखाद्या पदार्थाचं संशोधन करतो त्याच्या बुद्धीमध्ये तो पदार्थ असतो का नाही, तरच तो पदार्थ बाहेर निघेल. म्हणजे शास्त्रज्ञाच्या बुद्धीत त्या पदार्थाचं सूक्ष्म रूप आकार घेता आधी असं असलं पाहिजे. हवेतून घणी लहरी जातील आणि हवेतून त्या घणी लहरी जाऊन त्याच्यासाठी एक साधन तयार होईल आणि मग त्याचं नाव मोबाईल असेल. याचं सूक्ष्म रूप आधी शास्त्रज्ञांच्या बुद्धीत बसलं ना, ते साधन कसं असेल, त्याच्यात सिस्टीम काय लावली जाईल, तर याचं त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ते प्रावीण्य मिळवलं आणि याचं सूक्ष्म स्वरूप आज तयारच होतं आणि नंतर स्थूल स्वरूप जन्म घेतात. लौकिकातलं सांगितलं बरं. आता याच्यामध्ये आणखीन दुसरा एक भाग आहे. तसे आमचे संत हे शास्त्रज्ञ आहेत, सामान्य शास्त्रज्ञ नाहीत, शास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञ आहेत. कारण हे मटेरियल आहे आणि मटेरियलवरती संशोधन करण्याचं काम कोण करतं? आमचे हे लौकिक भौतिक शास्त्रज्ञ करतात. मग हे मटेरियलवरती संशोधन करण्याचं हे काम करतात. पण जे मटेरियल म्हणून गृहीतच धरलं जात नाही त्याला अदृश्य पदार्थ, दृश्य आणि अदृश्य, कोणता अमायिक पदार्थ, याचं संशोधन संतांनी केलं. अमायिक परमतत्वापर्यंत बुद्धी जाऊन त्याचं संशोधन करून चैतन्याचा जो भेद घेतला आहे ना, आत्माकार बनले, तर हा पदार्थ अधिक सूक्ष्म आहे. म्हणून रजोगुण प्रधान भौतिक शास्त्रज्ञांना सत्वगुण प्रधान शास्त्रज्ञ कळायलाही कठीण आहे. म्हणजे संत ही वास्तवता आहे. म्हणून प्रत्येक पदार्थाच्या आधी मग संतांनी केलं का नाही? सूक्ष्मदर्शन केलं ना. काय म्हटले? रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. तुकोबराय म्हणतात रवी दीप हिरा. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा, हिरा म्हणजे हिराच. आणि हिरा तुम्हाला माहिती, हिरा हा प्रकाशित असतो. जसा आपला तो म्हणजे तोच हिरा की ज्या हिऱ्याचा पूर्वीच्या राजांच्या दरबारात हिरा असा ठेवला जायचा आणि त्याचा प्रकाशाने तो दरबार सगळा प्रकाशित व्हायचा. त्याला हिरा असं म्हटलं. पृथ्वीच्या पोटातला बहुमूल्य रत्न. म्हणून ते सुद्धा प्रकाशित आहे. सूर्य प्रकाशित आहे, दिवा प्रकाशित आहे. पण या सगळ्यांच्या पेक्षा एक आमचे असे संत आहेत, हे दिवा हे काय म्हणले, न तत्र हे नाही पाहिजे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति कुतो अयम अग्निः तमेव भांता मनुभाति सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाति. वेदातली श्रुती. आणि मग तुमचे स्मृती सांगा आता. न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तर ही स्मृती झाली. आणि तर त्याच्यात न तस्य भासा सर्वमिदं विभाति. तर तेव्हा अशा चैतन्य स्वरूप परमात्म्याचं परमात्मा हा अत्यंत सूक्ष्म हे सांगायचं तुम्हाला. आणि याचा शोध कुणी लावला? संतांनी लावला. तर तेव्हा पदार्थ उत्पत्तीच्या पूर्वी पहिल्यांदा एक मुद्दा स्पष्ट झाला की पदार्थाचं सूक्ष्म स्वरूप हे अस्तित्वात असतं. त्या सूक्ष्म पदार्थांची सूक्ष्म रूप जिथे म्हणजे त्या सूक्ष्म रूपांचं जे अधिष्ठान असतं ते चैतन्य असतं. चला पुढे कळेल. नाही असे म्हणाल तर कार्य उत्पन्न होणे शक्य नाही. पण हे तुम्ही मानलं की पदार्थ स्थूल पदार्थ बाहेर आहे आणि सूक्ष्म पदार्थ आंतर आहेत, बुद्धीमध्ये तयार होतात. पूर्वी काही नसताना जर कार्य उत्पन्न होते असे मानले तर माती वाचून घट झाला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून आता आणखीन स्थूल बुद्धी दिली तुम्हाला. घट हा स्थूल आहे आणि माती ही सूक्ष्म आहे. घटाचं कारण माती धरली आपण, तर माती सूक्ष्म आहे आणि घट हा
स्थूल आहे. म्हणून घट उत्पत्तीला सूक्ष्म कारणांची आवश्यकता असते. असं साधारण दृष्टांत देऊनही पटलं. दुधावाचून दही झाले पाहिजे, हा कारण पूर्वी काही एक नसले तरी कार्य उत्पन्न होते असे तुमचे म्हणणे आहे. मग पण माती वाचून घट किंवा दुधा वाचून दही झाल्याचे कोणाचेही पाहण्यात नाही. बिलकुल नाही. माती वाचून घट होणार नाही, दुधा वाचून दही होणार नाही. म्हणजे कारण असावं लागतं तर कार्य उत्पन्न होतं. या जगाचंही कारण कोणतरी असलं पाहिजे. आणि कोण सांगितलं? माया. माया झाली नाही जगत उत्पत्तीला कारण माया आम्ही सांगितलेली. याकरिता कार्याचे पूर्वी कारण नसताना कार्य उत्पन्न होते असे म्हणणे योग्य नाही. बरोबर. आणि जर कार्य उत्पत्तीच्या पूर्वी त्याचे सूक्ष्म रूप असणे अवश्य आहे असे म्हणाल तर हा. त्या पदार्थाचे अनादित्व तुम्ही आपल्या तोंडाने कबूल केले असे सिद्ध झाले. कशातून सिद्ध केलं? कारणता सांगून. पदार्थाच्या उत्पत्तीच्या पूर्वी त्याचं कारण अस्तित्वात असतंच. बरोबर आहे. आणि कारण नसेल तर कार्य घडत नाही. हे जगत दिसतंय का? म्हटलं हो. मग या जगताचं कारण आहे का? मला म्हणावंच लागेल की कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. मग ते कारण कोणतं याच्यावरून फक्त तुमचा वाद चालू होईल. पण तुम्ही कारण तर मानलं का नाही? म्हणजे तुम्हाला कारण मानावं लागेल. इथं इथपर्यंत तर तुम्ही नक्की पोहोचले. कारण कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. मग या जगताचं कारण सांगा. बरं आम्ही नाही सांगत, तुम्हीच सांगा. असं आम्ही त्यांना विचारलं. तुम्ही सांगा. तर तुम्हाला सुद्धा एक पदार्थ काय करावा लागेल? मानावाच लागेल. आणि मानल्या म्हणजे त्या पदार्थाला मानून संगती सांगावी लागणार आहे. तर तेव्हा ऐका. कसे ते पहा. समजा जमिनीवर एक गवताचा अंकुर उत्पन्न झाला आहे. तो अंकुर उत्पन्न होण्यास त्या गवताचे सूक्ष्म रूप म्हणजे बीज जमिनीत असले पाहिजे. बाहेर एवढे आता हे गवत दिसतंय आपल्याला सगळे पटांगणामध्ये. ह्या गवताचे सूक्ष्म रूप जर जमिनीत नसतील, उन्हाळ्यामध्ये तुम्ही पहा काय म्हणजे काहीच नाही राहिलो, काडी सुद्धा नाही गवताची. वरून काढलं तर सगळं जमीन अशी दिसते. आणि नंतर पाऊस पडल्यावर तरारून गवतावरती येतात. ते म्हणजे गवत कसं काय आलं? तर ते म्हणजे त्याचं सूक्ष्म रूप जमिनीत असलं पाहिजे. चला. गवताचे बीज म्हणजे गवताची सूक्ष्मावस्था. बरोबर. या विचारात असे ठरते की गवत ही स्थूलावस्था व बीज ही गवताची सूक्ष्मावस्था. हा ती गवताची सूक्ष्मावस्था कुठून आली? हा तर पूर्वीच्या स्थूल रूप असलेल्या गवतापासून. हा. तर ही सूक्ष्मावस्था, ती गवताची सूक्ष्मावस्था कुठून आली? कुठून आली सांगा? तुम्ही गवता म्हणजे सूक्ष्मापासून गवत फुटलं हे कळालं, पण गवताचं सूक्ष्म रूप आलं कुठून? म्हणजे पहिल्या गवतापासून. पहिलं गवत आलं कुठून? त्याच्या पाठीमागच्या गवतापासून. त्याचे ते कधी आले? त्याच्या पाठी. म्हणजे एक काम करा ना, अनादी म्हणा ना. म्हणजे हे केव्हापासून आलेलं आहे? अनादी. आता ते गवत त्याचं स्वरूप पाहायला